अपडेट इंडिया टीवी, हर खबर सच्चाई की ओर। आज किशोरपूर शहरामध्ये 18 जुलैच्या निमित्ताने आज सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंचा स्मृतिदिन आहे। त्या स्मृतिदिनाच्या निमित्त आज आम्ही सर्व अण्णाभाऊ साठे प्रेमी इथं आम्ही आज अभिवादन करण्यासाठी जमलेलो आहोत। त्या किशोरपूर शहरामध्ये गेल्या वर्षी 1 ऑगस्टला जयंती अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त या शहरामध्ये अनेक वर्षाची मागणी होती अण्णाभाऊ साठेंचा पुतळा बसावा। त्या मागणी संदर्भात इथल्या अण्णाभाऊ साठे जनतेनं अण्णाभाऊंचा पुतळा तहसीलदार कचेरी समोर उभा केला आणि त्या निमित्ताने मोठं आंदोलन जनआंदोलन इथं उभं राहिलं। टक्कर मोर्चा झाला आणि त्या मोर्चाचं संपूर्ण दखल महाराष्ट्र शासनाने आणि सगळ्या प्रतिनिधींनी इथल्या घेतली आणि त्यानंतर इथले लोकप्रतिनिधी आमदार जयंत पाटील यांनी त्यात पुढाकार घेऊन की पुढच्या 1 ऑगस्ट पर्यंत अण्णाभाऊंचा पुतळा आपण 100% उभारू असं आश्वासन दिलं आणि त्या पद्धतीनं आम्ही ते आंदोलन तिथं थांबवलं त्यांच्यावर विश्वास ठेवून। त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत होत्या, सगळं काय होत होतं। असं असताना सुद्धा आज परवा दिवशी आम्ही जेव्हा सीओना वगैरे भेटलो किंवा संबंधित बँकेच्या चेअरमनना भेटलो त्यावेळेला फक्त आश्वासनच मिळालं। नेमकं काय कारण आहे हे समाजासमोर आलं पाहिजे, माध्यमांच्या माध्यमातून ते संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला कळलं पाहिजे अशी आमची भावना आहे आणि त्यासाठी आज आम्ही इथं अभिवादन करायला जिथं नियोजित जागाचा ठराव तिथं दिलेला आहे नगरपालिकेनं त्या जागेवर आज आम्ही अण्णाभाऊंची प्रतिमा ठेवून इथं आम्ही त्यांना अभिवादन केलेलं आहे। आज 18 जुलै आहे, 1 ऑगस्ट अजून 12 दिवस आहेत। तर ह्या 12 दिवसामध्ये संबंधित लोकप्रतिनिधी असतील, प्रशासन असेल किंवा आणखी नगरपालिकेचे अधिकारी असतील, ज्यांनी ह्या पुतळ्या संदर्भात जबाबदारी घेतलेली आहे त्यांनी आपली भूमिका हे त्या 2 दिवसात स्पष्टपणे माध्यमांसमोर मांडावी की जेणेकरून सर्वपूर्ण समाजाला महाराष्ट्रातल्या अण्णाभाऊ साठेंच्या प्रेमळ जनतेला नेमकी भूमिका काय आहे आणि पुतळ्याच्या संदर्भात काय अडचणी आहेत किंवा नाहीत आणि कधी होणार असेल पुतळा तर तो कधी होणार आहे ही भूमिका त्यांनी स्पष्ट करावी असं आम्ही त्यांना आज रोजी आम्ही आवाहन करतोय। आणि जर 2 दिवसात त्यांनी प्रेस कॉन्फरन्स नाही घेतली तर येत्या 1 ऑगस्टला गेल्याही वर्षापेक्षा फार मोठ्या स्वरूपात आणि तीव्र पद्धतीचं आंदोलन इथं उभं केलं जाईल आणि या सर्व घटनेला इथले संबंधित जे पुतळ्या संदर्भातले जे अधिकारी वर्ग असतील, प्रशासन असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील ते जबाबदार राहतील असं मी आज या क्षणी सांगतो। आज अण्णाभाऊंचा स्मृतिदिन आहे, आम्ही सगळे अभिवादन करतो। या अभिवादनाच्या निमित्तानं आम्ही ह्याच ठिकाणी पुतळा लवकरात लवकर उभा करण्याच्या दृष्टीनं प्रशासन, बँक असेल किंवा ज्यांनी जबाबदारी घेतली त्यांनी लवकरात लवकर पूर्तता करण्याची तयारी करावी किंवा आतापर्यंत काय झाली भूमिका त्यांनी माध्यमांसमोर मांडावी, प्रेस कॉन्फरन्स घेऊन मांडावी असं आमचं म्हणणं आहे। एवढंच बोलतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत।